आणि आज तऱ्हेनं आम्ही चाललो आळंदीला पालखीला आणि पहिली तिकीट धीरजनं काढलेली आहे. तुम्हाला बी देऊ पाहून तिकीट काढण्यास सुरुवात आहे. घ्या तिकीट घ्या. बरं ठीक आहे. एक नियोजनवाला घरी राहिला तर दुसरा नियोजन करणार आलाय. आपल्या गावातली शाळा सोडून त्या गावात काय मजा करण्यासाठी होय तिकडे शाळेला. मग आम्हाला रेल्वे गावून का आहेत ना खोटं होय येतं तर मागं मागे येतं काय कोणी काढू आहे बरं काढलीच होय बरं राहू दे आता. काय 16 रुपये तिथनं 5 रुपये वाटतात. झालं किती तिकीट लेडीजला हापायचं आहे का अजून. ही बसवाली अशी आमच्यावर अन्याय करते ती. आपल्याला फुल तिकीट लेडीजला हाफ. लेडीजला प्राधान्य सगळ्यातच. सोडायला सोडतील का सकाळी ह्याचं मला माहित नव्हतं ना. आनंदीला सोडा गेल्या पाहिजे आपण गेला सोडा गाडी. हा मग आणि किती वर्ष पुढच्यांना फ्री तिकीट आहे. 45 होय 75. एवढं नाही जगायचं फ्री तिकीट आता कालच बड्डे झाला ते कसं तरी वाटत असत. 1 वर्ष कमी झालं. आम्ही चाललोय फिरायला. त्याला काही खुर्ची नाही काय. मला पुढचं नाही चालते गाठा बाई काय पंढरी राया कसला हालचाल पावचेल का सचिनला पावा. धीरज तुला पावेल का रे लवकरच 2 मिलियन. मला माहिती आहे तुझं त्या मुलीसंग लग्न व्हावं म्हणून तू पालखीला चाललायस. आम्ही तर तुला तर 2 झाले ती. मला 2 झाले ती तेव्हापासून मला मुक्ती मिळावी म्हणून. आलो तुझ्याकडे बघ. मुक्ती दे रे राजा. मुक्ती दे मला. आवाज नाही. तर मित्रांनो तर भांडणाचे वातावरण सुरू झाले. आणि आमच्या गावातले हिंदूराव दादा पण शाळेला सुट्टी लागली तरी ते इकडे चालले. ते कोणी चुकली पॅसेंजर. आमची चुकली पॅसेंजर. बाकीची गेली. आता बडन बबन दादा कुठल्या डब्यात आहे ती बघा. हा तू तर मित्रांनो खूपच गर्दी आहे ट्रेनमध्ये. तर तुम्ही पालखीला जायचं असेल तर रिझर्वेशन करून जावा. नाही तर एवढ्या गर्दी जायला लागेल. काय सांगू, हे माझे मित्र अभिषेक
एक माझा मित्र संतोष जाधव यांनी सकाळीच आम्हाला ॲडव्हान्स द्यायचा ठेवून स्वतःच गेलाय पंढरपुराला आळंदीला. आणि ह्यो तर कशाला आलाय काय माहित, नुसता हसायला. आलंय आपलं असंच. कोरोना आलाय हो म्हणून यंदाच्या वर्षी दिवाळीत हो. ते म्हणलं सारखी पालखी प्रस्थान होत आहे, आमचं बी प्रस्थान झालं पाहिजे. त्यांचं बी दिवाळीत होलंच पाहिजे. यांचा का तिसरा खाता बडेल एक फोन लावू द्या मला. आता इथं पुण्याला किती तास लागतात? 2 तास. 2 तास. हां, तर ट्रेनमध्ये पण गायछाप खातात. काय करावं? असू द्या. ट्रेनमध्ये हाना मारायचं वातावरण आहे. कोण कोणाला मारेल सांगता येणार नाही. गर्दी खूपच आहे ट्रेनमध्ये. पुण्यात औरंगाबाद तुम्ही होय? तरी 200 किलोमीटर. हो. अभिजित बडे काय म्हणतात? बाळू पाटलाची वाडी. आत्ता शब्द देतोय, जनरल डब्यातनं सुरुवात केली, एसीच्या डब्यात एक दिवशी नक्की जाणार. धीरज अशा तऱ्हेने PMT मध्ये आपण बी इथलं जे लोक असं दाखव की. तर मित्रांनो रेल्वेमध्ये 60 रुपये तिकीट काढलं, उभंच राहून आलो. PMT मध्ये 50 रुपये तिकीट काढलं, उभंच राहून आलोय. फक्त बसमध्ये 16 रुपयाचं तिकीट काढलं, तिथंच बसाय भेटलं. बस नाही, आपल्या घरा बसली बस, तिथं 16 रुपये नाही म्हटलं. हां, तिथेच आमचे पैसे वसूल झाले. आम्ही तर असं चालू आहे. आणि असे आमचे अट आहे की आमचे पैसे आम्हाला माघारी द्या, रेल्वेचे पण द्या किती माझ्या आणि PMTचे बी द्या. कंडक्टरकडून घ्या. मग माणसं म्हणतात ते खरं आहे. 1 रुपया खिशात नाही, पण चालू आहे. 200 रुपये दे तुझं कितीही जाऊ दे. आणि अशा तऱ्हेने आबोनगरनं 1 पण रुपया घेतला नव्हता, तरी पण इथवर आला या. पंढरीरायाची कृपा. जाताना नाही पंढरीराया पाहुणार. धीरज तो मेसेज आला की आपलं फक्त त्यांना घ्या कुठं तरी नियोजनचे बादशाह अभिजित तांबे आळंदीसाठी रवाना. काय होत असेल आता आदरकीमधले 3 तांबे तर बाहेर पडले. उद्या संध्याकाळ हो. आता सीन घेतल्यात थोडं संध्याकाळ टाकायचं एकत्र करून. संध्याकाळ काय काम आहे आपल्याला झोपल्यावर तिथं. आता तिथं अशा तऱ्हेने PMT मध्ये हाणामारी. ते काका मग काय करतात तेच माहिती. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे आमच्या. जे बोलतात ना देवावर श्रद्धा नाही, त्यांनी एकदा इकडे आळंदीला येऊन पाहावे.
तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो कारण की आम्ही सकाळी नाश्ता केला होता. त्यानंतर आताच करतो. आता ह्यानंतर आम्ही नाश्ता करून पालखीचं दर्शन करण्यासाठी जाणार आहे. तर ओम साई स्नॅक्स होम खूपच चांगला नाश्ता मिळतो इथे. जर पालखीला वगैरे आला तर इथं नाश्ता करा आवश्यक या. थाळीची प्राईस फक्त 80 रुपये आहे आणि मस्त जेवण आहे. आता नाश्ता करून आम्ही फिरून पालखीसाठी प्रस्थान केलेलं आहे आणि 5 मिनिटाच्या वेळेवर आम्ही पालखी प्रस्थानाला पोहोचत आहे. आणि मी आता माझाच मोबाईल हुडकत होतो पण माझ्या ध्यान झाला की मी ब्लॉग बनवायला सुरू केला आहे. प्लीज आमचा फक्त देवबडे आणि संत्या फक्त गावावी ती बस, सुट्टीच नाही त्यांना, फक्त गावावी तीच मला. त्या ब्लॉकमध्ये गावावी ती मला. त्यांनी अभिजितला फसवून ते पुढे आले. ते मला फसवून आले बडे आणि संतोष जाधव. तर मित्रांनो काय हा 16 हा भारी वाटतं रे. तर मित्रांनो असं किती चाललो तरी खूप कंटाळा येतो पण आज इतकं चाललोय ना तरी कंटाळा येत नाही. तर ही माझी एवढीच आशा आहे की मी पुढल्या वर्षी बिग बॉसमध्ये जावं. देवाला तर नुसतं असं टाकली साकळं की देवाला मी असं वाटलं पाहिजे की चक्कच आलं पाहिजे तसं माणसाला येतात तसं. बिग बॉसमध्ये मी गेलो ह्यांना मी बोलवीन मला टी व्हीला भेटाय मला. आहे काय हे बघा कुठं चाललंय कोणत्या आधी बघा आपल्याला सरळ जायचंय. सरळ कुठं जायचं तर तुम्हाला थोड्याशा उशिराने दाखवतो. पालखीजवळ गेलो की पालखीचं दर्शन करावतो. तर हा ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो पब्लिक बघू शकता तुम्ही किती इथे येताना. चला पुढे गेला तरी काय काही गर्दी ते बघा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तर हे नदी ही किती गर्दी पाहू शकता आणि आमच्या गावात फिरून आम्हाला भेटली. आणि आम्ही पाऊस यायला लागला आणि देवाच्या दर्शनासाठी आम्ही पायी पायी आलो. रोडला मटय दिर्या चाकण रोडला मटय या आता सगळीच माऊली माऊली माऊली. काय घेतात टाका उडी पाण्यात. त्या मठात शिरलं या पाण्यात जाऊन देत तर मित्रांनो आता आमची झोपण्याची वेळ झालेली आहे. बडे मग टॉर्च बी दिसू द्या. भेटला विठ्ठला तुमच्या वाहन टाकू. मोबाईल रे बघतो. वारीला येऊन अशी तंबाखू
हॅलो हॅलो मी काय म्हणतो, तुम्ही किती वर्ष झाली वारी करताय? 18 वर्ष. हॅलो पालखीला काय चालू? हॅलो आंघोळ कुठं घालताय? हॅलो दरवर्षी देव पावतो. हॅलो कसं बास काका काका सगळ्यात फसवली वसंत काय असं अकरा राऊंडच घे घेतलाय देवळात गेली फोटो मारता घेतलाय हा बा पण घे बडे बडे दररोज वर नाही येते तिथं झोपायला. तर अशा तऱ्हेने बड्याची इतकी फॉइन फॉलोइंग आहे की आळंदीत येऊन त्यांचे फोटो काढण्याची उत्साह वाढतो. इकडे थांबा. हां तर आम्ही 3 वाजता आता पाटे निघालेलो आहे चालत. तर पॅसेंजर गावावी 30 किलोमीटर चालायचं. का तर पॅसेंजर का व्हावी 30 किलोमीटर चालायचं आहे आणि खूपच लांब पल्ला आहे. देवाचं दर्शन करून जाणार आहे पुढं. आणि आमच्यात एक माळकरी आहे पण लय खोटं बोलतोय. बडे आता जेवायचं कुठं? होय बडे जेवायचं कुठं? रस्त्यात चालू आहे ना एकनाथ महाराज पारे हा एकनाथ महाराज इथे बसतो. गेली काय? आम्हाला एका ठिकाणी चहा भेटला. सकाळपारी चहा वाटप सुरू आहे इथं. देवाचं दर्शन करून आम्ही आता ह्याच्यामध्ये चाललोय. माऊली माऊली करत फॅशनची वाढ धरलेली आहे. आणि आमचा एक कार्यकर्ता डबल चहा आणतोय. आणि आमचे काका आणि ती आमची गँग आणि आमचे मुकदम. आणि हे 2 कार्यकर्ते आहेत ना, कुठली व्यवस्था असू द्या डबलच आणतात. 1 आणि 2 आणि तुम्ही जी घरनं पिशवी आणल्यात ना त्या पण काढा. ग्रुपला नाही युट्यूबला. उद्या सकाळनं तुम्ही नानीच्या मोबाईलला दिसणार तुम्ही काय काय केलंय दिली. आणि खरंच नानी यांच्याकडे बघावं. घरी गेल्यावर थोडीफार शिक्षा व्हावी. देवाला जातोय भाड्यानं नको ते चाळ करतोय.
काय झालंय मित्रांनो, इतक्या दिवस हे दिंडीला येतात पण कोण ब्लॉगर नव्हता त्यांच्यासोबत. त्या बरेच ब्लॉगर आला त्यांच्यासोबत. तीन 4 किलोमीटर चाललो असेल पण कळलं नाही चाललोय कसं ते. गावाजवळ 7 किलोमीटर आलो सचिन. आणि पाय बी जवळ विषय प्यार करून देऊ नको की मी विसरते इथे. विसरलं की काय होईल ना. मित्रांनो आम्ही 4 किलोमीटर कंप्लीट चाललेलो आहे. 10 किलोमीटर आलो. किती 10 किलोमीटर आलो. गपला का ब्या. पहिलंच वर्ष आहे आणि आता इथून पुढं जर वर्षी यायची इच्छा आहे. नाही हा जोडीनं तर ह्याचा बी झाला तर तेव्हा पण जोडीनं येईल. आणि बाबाचं वय जवळजवळ 85-90 असेल तरी बाबा किती चालतात बघा. आम्हाला ऐकत नाहीत चालण्यासाठी. लगेच बघणार लावणार. करायचं तर मनापासून करायचं नाही तर ते करायचं आहे. हे आमचे गावचे जानेमाने बुवा. ज्याने म्हणजे नाही आदर केल्यावर काय असतं माझ्याकडं मार. आणि त्यांनी अशा तऱ्हेने सगळ्यांना काय गंध लावलेला आहे माऊलींचा. आता सगळीच माऊली. पूर्ण झालेली आहे. आता तिथूनच त्यांना घरी घ्यायचं प्लॅन चालू आहे. मित्रांनो मी पण मला दिसतो ते सांगा. अजून राहिलं की तुमचं आष्टीगंजीला अजून लावणार तुम्हाला मी सगळं कसं लावलं ते दाखवतो. मी कसं दिसतोय ते जवळ काका कसे दिसतात ते दाखवतो. 2 बसावं. पंढरपूर पावतर गडबड म्हणतं की नाही नाही यूट्यूबला सगळ्यांना दिसणार. बाबांचं वय किती आहे? 70. कसं आहेत ह्यांची पिढी आहे म्हणून ही परंपरा जपली आहे. नाहीतर ह्या पिढीच्या होणारच नाही. म्हणजे आम्ही आलो असं चालू देवाला. आमच्या देखील लागलं संतोष तानाजी जाधव आंघोळच करू ना. ब्लॉग मध्ये पण म्हणलं माझी पॅन्ट निघा ना असं कुठं असतं होय. फाटलेला देवाला आलाय कशाला राहायची त्याला काय फाटले सगळं गडीच येत. लास्ट ते आता म्हणणार कसा दिसतोय हा चिकना. जमते हरिनामाचा ह्याचं कपाळच मोठं आहे. केस मागे केस घेता का भांग पाडता आमचा आता. ओके का इतका आनंद भेटतोय की असं वाटतंय नाही आरशात पंढरपूरपर्यंत जावावं. अन्न ग
ओके. मी तर चांगला दिसलो पाहिजे तुम्हाला माहिती आहे माझे रील्स पडतात. किती फॉलोअर्स कमी? माझ्या हाताखाली त्याच्यात आवाज जात नाही ना. सगळं जातं. सगळं जातं. मजा येते. मग अहो हे दिंडी सोहळा म्हणजे काय बारकं आहे का? आहे पाठोळे काकांचे आगमन झाले. आणि अशा तऱ्हेने आमच्या गावची जावई पाठोळे काका संतोष जाधव काकांची इच्छा पूर्ण केली. संतोष जाधव पाठोळे काका आले. आणि बुवांकडे नंबर वाढत आहेत लावण्यासाठी. गंध गंध विठोबा तुला मला छंद रापाला नवीन ते इथं हाय ते एवढ्याला चेपा जाय पुरतं तरी ते नाही का उचल. अजिबात नाही. नाही अजिबात नाही. तुझं बोलायला लावलं ग बरं का मला सध्या. कमीत कमी पुण्यात तरी वारकरी आहे म्हणून दिसावं. मग सगळ्यांना लावणार नाही ना. हा मला बी लावा चांगला लावा. लावतात पद्धतशीर लावतात ते. तुम्ही व्हिडिओ कॉल करलो ओके दिसतोय का चांगला? अरे ते तू ठरवायचं. चांगलं दिसतंय का वाईट दिसतंय. इथं लाव का होय बसा बसा आता बसा तुम्ही. इथं लाव का किती जालो कुठे गेला? अशा तऱ्हेने काकाला हा तेल नाही ना. तुम्हाला लगेच घेऊन येतो ना. लावून तर लावा. आणि आमच्या पालखीचा मुक्काम ह्यांच्या इथं असतो पहिल्यांदाच. मागणं लावतो. आम्ही सगळे एसटी बसमध्ये एकत्रच होतो. होय सगळे हो बरंच राहिला पाठीमागं बरंच कुठून येतं परत गेला तिकडे आतमध्ये. तसंच मागं पूर्ण गेलं ती बस हात गेली. आणि यानंतर पहिलं पाटोळे काकांना लावून घ्या. काकांना खूप लांब जायचंय. आता माहिती वाटतं हे बघा म्हणे नाही भाव देवा मला पाव. हे बघा हे आमच्या गावचे रामदास म्हणे नाही भाव आणि देवा मला पाव. कशाला? एकदा बी विठुरायाचं नाव घेतलं नाही त्यांना पायी दिंडी करताना. नुसता चहा कुठे चहा दिसला की शिरलेच विठुराय. काय सांगायचंय सहाला तर ह्याच्यात आणि नुसतंच मला जायचं आळंदीला पालखी प्रतिष्ठान करायला. अहो एकदा नामाचा गजर बी एक देवाचं नाव बी नाही तोंडात. माऊली 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 बी किती वेळा म्हणायचं तुकाराम तुकाराम तेवढंच. ज्ञानदा माऊली तुकाराम असं म्हण की का डायरेक्ट तुकाराम तुकाराम. ह्यांना 20 वर्ष झाले ह्यांना माळ घालून. पण ह्यांना विचारा एखादा अभंग येतो का? अभंग म्हणा बरं.
व्हिडिओ तयार करा नसतं म्हणा अभंग तुम्ही हा हा व्हिडिओ चालू म्हणा बघू. हा. 20 वर्ष झाले यांच्या गळ्यात माळ यांनी फक्त एकच अभंगाचं कडवं म्हणून 20 वर्ष पालखीला येतो या त्यो. तर मित्रांनो ऊन पडलेलं आहे आणि आता उन्हात आम्ही गोर दिसत असेल थोडंफार आणि असे तर नाही. आम्ही आता पायवारी आम्ही जेवण वगैरे केलं. आता आम्ही पायवारी धरली फिरून आणि तुम्ही गर्दी पाठीमागं पाहू शकता आणि पुढं पण पाहू शकता. आम्ही लय करून एक कोपरा दाबून धरलाय. आम्ही आपल्या एका साईडनं चाललोय काय भेटतंय का बघाय. आणि गाड्यांनी असं नियोजन केलं की जास्त कमीत कमी 100 तरी भरली पाहिजे. नुसत्या खाऊचीच भरली पाहिजे. तर मित्रांनो आम्ही खरं सांगू का देवासाठी आलोय, दुसरं कशासाठी नाही आलो. बाबांनी वर केले खाली घेताय का नाही. बाबांचं काय आम्ही मनभाव केलं नाही पूर्ण. अरे कॅमेरा पुढेचा घेतला रे. तर मित्रांनो सुंदर असा ब्लॉग बघत राहा. सचिन ब्लॉगर I8GZ. इथं काय घेतो तिथं एवढं 50 सकाळी दिलं म्हणतोय. दुकानं वगैरे खूप आहेत. आर्मी कॅम्प पण आहे इथं. वाटतं त्यांचं तसं असतं. काय चला माऊली चहा प्याला चला. अशा तऱ्हेने चहा आहे इकडं. आबो चहाकडे शिर. लाईन लय लांब चालली आता. चहासाठी लाईन खूपच लांब आहे. लाईन मध्ये तुम्ही चला. अशा तऱ्हेने माऊलींना वाईज पुढे जायला जागा द्या. जल्दी से मिलेगी एक दूसरे के ऊपर तो राशि काम हो जाएगा गिर गुर जाएगी. चलो बाबा ये लाइन में चलो ये चलो चलो बाबा ये. अशा तऱ्हेने बॉर्डरवर पण आपल्यासाठी खूप काय करतात आणि पालखीमध्ये बी आपल्यासाठी खूप काय करतात. आपल्यासाठी खूप काय करतात. चलो आगे आगे चलो. अशा तऱ्हेने चहा बी घेतलेला आहे आम्ही. तर मित्रांनो जवळजवळ आम्ही 25 किलोमीटर चालून जपून थोडासा आरामसाठी बसलेलो आहे आणि सगळीजण आराम घेतात आता.
पालखी आणि गडी कसं दमल्यात ते बी बघा. पण ह्यामध्ये खूप मजा येते या. 25 किलोमीटर कसं चाललो तेच कळालं नाही. आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल किती कामं करून झालं कसं झाले ते. आणि काकाने असं तऱ्हेने केळ दिलंय पण ते सध्याला पोटात जाणार नाही कारण की खाली पिशव्या झाल्या त्या जेवणाच्या. हो वाटार स्टेशनवर सगळ्याच्या बॅग चेक होणार आहेत. तरी माझा लाईव्हला कोण बघत असेल तर वाटार स्टेशनवर या पोतं घेऊन. आम्ही दमतोय आणि म्हातारी माणसं चालतात. तर मित्रांनो स्टेशनवरून बसलो आता. पालखीमध्ये खूपच दमलो आणि आता आम्ही पोचलो 3 वाजता. आता आम्हाला 6 वाजची ट्रेन आहे. जर 6 वाजेपर्यंत आम्हाला बसायला लागेल बस स्टँडवर आपलं रेल्वे स्टेशनवर. तिकीट काढू का नको? तुमची इच्छा असेल तर काढतो, असेल तर राहू द्या. काढतो शक्यतो. चेहरा बराचसा दिसतोय काय करणार. चालू समजलं आम्हाला शर्ट दिसत आहे. गडी कशी कटाळ्यात बघा. पालखीला खूपच मजा आली आणि जवळजवळ मी 29 किलोमीटर चाललो आहे आणि कसं चाललो ते काही सांगू शकत नाही. आणि आमच्या अवतार बघून असं वाटतं की आम्हाला कोणतं धरून सोडून दिलं आहे. तर ब्लॉग बघायला कसा वाटला नक्की सांगा. तर बाय बाय मित्रांनो. आणि हे लक्षात ठेवा तुमच्या लाडका सचिनला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हे नक्की लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. आपले 1K फॉलोअर्स लवकरात लवकर झाले पाहिजे. तर बाय बाय मित्रांनो. तर मित्रांनो आमची ट्रेन सुरू झालेली आहे. आता आम्ही आता घरी चाललो आहे. अशा तऱ्हेने प्रवासीतच संपला. बरं आता तर आदर केला चालली की आबो खूप मजा आली ना आज पालखीला. आता दरवर्षी येऊ आपण. दरवर्षी 7 पर्यंत. प्रवास एंड झाला आणि ह्यांना बी आपापल्या घरी सोडून येतो. इतका प्रवास केला पण काकानी एका पण हात उचलला नाही. तर बाय बाय मित्रांनो. आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा. आणि तुमच्या लाडक्या सचिनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय बाय मित्रांनो.